आणि गेल्या 2 तारखेला जो GR निघाला होता की त्या GR मध्ये रुग्णालयाचं नामकरण वेगळं करून खऱ्या अर्थाने बारामतीतील नागरिकांचे आणि महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाला कुठेतरी भावना दुखवली गेली होती. उशिरा का होईना परंतु या महाराष्ट्र सरकारने, संवेदनशील सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काल GR बदलला आणि काल खऱ्या अर्थाने रुग्णालयाचं जे संलग्न रुग्णालय आहे त्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्याच नावाने केल्यामुळं आपण इथं खऱ्या अर्थाने लाडू वाटून, फटाके वाजवून, ढोल ताशा आणि सगळे आपले आनंद साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्या बारामतीकडे, आनंदोत्सवाकडे आहे. सर्व आज तमाम या सगळ्या विषयामध्ये सगळ्यांना ज्यांना सहभाग नोंदवला त्या सगळ्या तमाम बांधवांचं, सगळ्यांचं, हे कोणाचं एकट्याचं यश नसून सर्व समाज बांधवांचं यश आहे, सर्व हिंदू समाजाचं यश आहे, अहिल्या प्रेमी नागरिकांचं यश आहे. त्यामुळं व्यक्तिगत कुणाची भूमिका नसून सर्व अहिल्या प्रेमी नागरिकांची भूमिका होती. आणि खरं तर महापुरुषाबद्दल अशी भूमिका घेणं चुकीचं होतं. उशिरा का होईना शासनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती दुरुस्ती केलेली म्हणजे त्यामुळे खऱ्या अर्थाने सगळ्याला आनंद झालाय. त्यामुळे सगळ्याच उपस्थित बांधवांचं आणि उपस्थित नसलेल्या सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांना ह्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचं आज या खऱ्या अर्थाने या निमित्ताने अभिनंदन करतो. भूमिका इथे मांडण्यात येत आहेत. दुसरी एक भूमिका खरं तर मांडायची आमची सगळ्यांची, कारण की इथं आपल्याला स्मारक झाले पाहिजे अशी दुसरी मागणी आपली. अहिल्यादेवी होळकरांचे पूर्णाकृती सुंदर असं स्मारक व्हावं अशी भूमिका आपण घेतलेले. तर सरकारला तशा प्रकारची मागणी केलेली. म्हणून आज मी खऱ्या अर्थाने सगळ्या समाज बांधवांच्या वतीने सांगू इच्छितो की खरं तर सरकारने आपली भूमिका घ्यावी आणि त्रिशताब्दी जयंती निमित्त अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी इथं आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि स्मारक त्रिशताब्दी जयंती निमित्त मोठ्या स्वरूपात स्मारक व्हावं अशी मागणी आपण करत आहोत. त्या मागणीसाठी आपलं फुल नाही फुलाचा वाटा समाज बांधव म्हणून आपण देणार आहोत. त्यामुळे सीएम फंडासाठी आपण सगळ्या काही लोकांशी आम्ही चर्चा केली. आपली जी ताकद आहे समाज बांधव म्हणून समाजाचा काहीतरी पैसा त्या स्मारकाला लागला पाहिजे म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या 1 एप्रिलला किंवा तोपर्यंतच आपण समाज बांधवाचा 1 रुपया गोळा करू, ज्याला जे शक्य होईल ते धन गोळा करू आणि सरकारला आपण सीएम फंडाला तिथं जमा करायचे आहे. त्यामुळे आम्ही प्राथमिक स्वरूपात असा निर्णय घेतलाय की आपण 11 लाख रुपये महाराष्ट्र शासनाला सीएम फंडासाठी आपण देणार आहोत. तर त्यासाठी सगळ्या समाज बांधवांना ज्यांना जेवढं शक्य होईल त्या सगळ्या समाज बांधवांनी यासाठी सहभागी व्हावं आणि येणाऱ्या काळात, कारण की स्मारक होण्यासाठी आपण आता आग्रही आहे, त्यामुळे त्या सीएम फंडासाठी आपण आजपासून पुढले 10-12 दिवस आपण ज्यांना शक्य आहे त्यांना ते फंड उपलब्ध करावा. तिथं उपलब्ध करून आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांना पैसा सुपूर्द करणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाने त्रिशतकीय जयंती निमित्त इथं स्मारकाची घोषणा करावी. त्या पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी जे विद्यापीठ आहे त्याला 14 कोटी रुपये शासनाने स्मारकासाठी उपलब्ध करून दिलेले. दिव्य भव्य स्मारक तिथं उभं आहे. त्यामुळे पुण्य स्मारक इथं व्हावं त्यासाठी 11 लाख रुपये आपण सगळ्याच्या साक्षीनं, सगळ्याच्या मदतीतून, सगळ्याच्या साक्षीनं आपण ते जाहीर करतोय आणि आपण तो निधी येणाऱ्या 1 एप्रिलला किंवा मुख्यमंत्र्यांची जी जाहीर तारीख मिळेल त्या दिवशी तो फंड आपण तिथं सगळे आपण समाज बांधव म्हणून जाणार आहोत आणि त्यांना देणार आहोत. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बापूराव सोलनकर 2 बापूराव बोला. हॉस्पिटलचा परिसर असल्यामुळे आता फटाकडे बंद करावा. आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे. तमाम सर्व बहुजनातील सर्व जाती धर्मातील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून या सर्व आपल्याला या लढ्याला सर्वांनी पाठिंबा दिला त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व लोकांचं या ठिकाणी स्वागत करतो, त्याचं अभिनंदन करतो आणि सरकारचं जाहीर आभार मानतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आणि रुग्णालयाला ज्या पद्धतीनं आपण नाव दिलं ते नाव कायम केलं त्याबद्दल सर्वच
मंत्रिमंडळाचं या ठिकाणी मी स्वागत करतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा प्रश्न असल्यामुळं हे सर्वजण एकत्र आलेले आहेत. तर माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जो नाव खोडण्याचा जो विषय होता, आज या राज्यातील सरकार जे आहे यांनी ते जशाच तसं नाव ठेवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि अजितदादांविषयी नेहमीच आम्हाला सहानुभूती होती, आहे आणि कायम राहणार. कारण स्वर्गीय अजितदादा पवार यांनी जो आपला वापगावचा भुईकोट किल्ला आहे, तो किल्ला संवर्धनासाठी सर्वात जर पुढे कोणी आला असेल तर अजितदादा. त्यामुळे त्यांच्याविषयी नेहमी आम्हाला आदर आहे आणि कायम राहणार आहे. आणि आज जो सरकारने निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि जे समाज बांधव, सर्व समाज बांधव या आंदोलनात सहभागी झालेले होते, त्या सर्व समाज बांधवांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि हा विजय आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि ताकदीचा आहे. धन्यवाद. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनी यांना आज गुढीपाडव्याच्याही आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देते. काल मी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी होते. खरोखर त्याच वेळेस ही आनंदाची बातमी त्या ठिकाणी कळाली. रामराव वडकुते साहेब राज्यसभेचे खासदार त्या ठिकाणी त्यावेळेस आलेले होते. तसेच नारायण कुचे आमदारही त्या ठिकाणी होते. त्याच वेळेस ही बातमी त्या ठिकाणी कळाली की विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब यांनी ठराव केला की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बारामती येथील शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हेच नाव कायम राहील. त्याबद्दल सरकारने केलेल्या या ठरावास आम्ही सर्व बंधू आणि भगिनी यांच्या वतीने त्याचा आदर करतो. सरकारनेही अहिल्या मातेचा, या पुण्यश्लोक अहिल्या मातेचा सन्मान ठेवला, त्याबद्दल मी सरकारचंही आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय मल्हार, जय अहिल्या. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम आज गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. जे सदर खात्यांनी, वैद्यकीय खात्यांनी आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी जे नाव कायमस्वरूपी ठेवलं अहिल्यादेवी होळकरांचं, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि यांचे आभार मानतो. एवढं. धन्यवाद. पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या या आनंदोत्सव सोहळ्यामध्ये सरकारनं